जुलै रोजी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला अभंग गायनाचा कार्यक्रम अतिशय आनंददायी व उत्साही वातावरणात पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्षपद दिलीप दहिवदकर, सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध कवी यांनी भूषविले। दरवर्षी आश्रमशाळा सांगवी येथे आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम घेण्यात येतो। कार्यक्रमाच्या निमित्ताने यावर्षी देखील अभंग गायन, नृत्य व भाषणांमध्ये सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिंतामण मास्तर, प्रसिद्ध हार्मोनियम वादक रोहिदास दादा पावरा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कल्पेश मावची सर यांनी कार्यक्रमाचे महत्त्व अर्थातच आषाढी एकादशीचे महत्त्व विशद केले। यानंतर परंपरेनुसार विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। सोबतच पालखी सोहळा काढण्यात आला। पालखीमध्ये विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमा तसेच ग्रंथ व वृक्ष ठेवण्यात आलेले होते। सदर दिंडी गावातून काढण्यात आली। पुंडलिक वरदे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय हरी विठ्ठल अशा घोषणांसह विठ्ठल रुक्माई व संतांचा जयघोष करत विद्यार्थी-विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाल्या होत्या। मिरवणुकीमुळे गावात आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच गावात भक्तिमय वातावरण दिसत होते। ठिकठिकाणी गावात दिंडीची विधिवत पूजा करण्यात आली। मिरवणुकीत गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील सहभाग नोंदविला। तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे मन भरून कौतुक गावकऱ्यांनी केले। दिंडीची सांगता गावातून मिरवत शाळेच्या प्रांगणात करण्यात आली।